काय झालं? नेटमध्ये कम मार्क्स आले? घरातले बोलाय ड्रॉप घे. थांब, थोडा विचार कर. तुझ्या भाऊ जे सांगते ते ऐक. 1 वर्ष आणि 3 लाख रुपये वाया घालण्याच्या आधी हा व्हिडिओ बघून जा. हा व्हिडिओ तुला हेल्पफुल ठरणार. नमस्कार, मी विशाल सांगोळे, तवे स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया सेकंड इयर इंजिनियर स्टुडंट. मी पण ड्रॉप नाही घेतला आणि आज बघ मी कुठे आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघ, तुला खूप हेल्प. नीट 2024 ला मला पण कमी मार्क आले. मला पण घरचे म्हणलेले की विशाल आता काय नाही, आता ड्रॉप घे, 1 वर्ष ड्रॉप घे, पुन्हा आपण गव्हर्नमेंट कॉलेज भेटून जाईल. पण मी निर्णय घेतलेला रशियाला यायचा आणि आज रशियाला आलं, त्याच्यामुळे माझं सेकंड इयर कम्प्लीट झालं. आता माझा एक मित्र लातूरमध्ये, तो 2 वर्षापासून ड्रॉप करतो. त्याचे 6 लाख रुपये वाया गेले. मेंटल स्ट्रेस वेगळा, टेन्शन वेगळं, आणि आज पण आता पण रिझल्ट शून्य. ड्रॉप म्हणजे बाकी काही नाही. ड्रॉप म्हणजे रिझल्ट शून्य, पैसा वाया आणि सगळं मेंटल प्रेशर, फक्त दुसरं काहीच नाही. तर मी काय केलं, आता कोणाचं एक्झाम्पल सांगत नाही की ह्याने काय केलं, त्याने काय केलं, त्याने काय. मी तुम्हाला सांगतो मी स्वतः काय केलं. मी डायरेक्ट ड्रॉप नाही घेतला, मी डायरेक्ट रशियाला आलो. तवे स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया, NMC अप्रूव्ड आहे. आणि वर्षाला किती खर्च आहे माहिती आहे का? 5.5 लाख रुपये, म्हणजे जवळपास 5.5 लाख रुपये खर्च. आणि तुमच्यासाठी मी ब्रेकडाऊन बी केलाय, खर्च कसा लागतो, काय लागतो. बघा, आता तुम्हाला एक्झॅक्ट 5.5 लाख रुपयाचं गणित सांगतो की कसा लागतो खर्च. बघा, ट्युशनला 3 लाख रुपये लागतात, हॉस्टेलला 40,000 रुपये, मेसला 85,000 रुपये, फ्लाईट आणि विजा हे दोन्ही धरून तुम्हाला 30,000, आणि पॉकेट मनी 1 लाख रुपये लागते एका वर्षाची. 1 लाख रुपये आता आपल्या मनावर असतं, नॉनव्हेज असेल व्हेज असेल त्याच्यानुसार, पण 1 लाख एक कॉमन धरून चला. आणि हे सगळं मिळून होतं 5.5 लाख रुपये. आणि 6 वर्षाचा पूर्ण कोर्स 33 लाख मध्ये होऊन जातो. आणि इंडियामध्ये प्रायव्हेटला, तुम्हाला माहिती प्रायव्हेटला किती महाग झाले आता. तर किती 1 करोड नॉर्मल झाला, 1.8 1.1 कोटी सुरू आहे. आता सुरू आहे 1 कोटी. म्हणजे तुमचे किती लाख रुपये असतात? इथं 33 लाख रुपयात होते, म्हणजे 66 लाख रुपये वाचले तुमचे इंडियाला जाऊन. इंडियाला जर गेलं तर 66 लाख रुपये तुमचे वाचले. तर तुमचा बेस्ट डिसिजन काय असेल, ड्रॉप घेणं का रशियाला? आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टुडंटचा हा असतो की विशाल भाया, मला एक सांग की जी रशियाची डिग्री आहे ती इंडियामध्ये चालते? अरे हो भावा, 100% चालते. 100% NMC अप्रूव्ड आहे. तू इंडियात डॉक्टर बनवू शकतो. तू म्हणशील विशाल भाऊ आता प्रोसेस कशी करायची, प्रोसेस काय? त्याच्यासाठी सिंपल प्रोसेस आहे. बघ, जेव्हा तुझा रिझल्ट येते, मे मध्ये एक्झाम झाली, जून मध्ये रिझल्ट येईल, लगेच तुला जी युनिव्हर्सिटी आवडते, जसे की आता तुझा भाऊ इथं आहे तर तू ती युनिव्हर्सिटी एकदम डोळे बंद करून विश्वासाने, NMC अप्रूव्ड आहे, सगळं चेक करून येऊ शकतो मी इथंच आहे तुझ्यासाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट काय करायचं, जसा रिझल्ट लागला तसा त्या युनिव्हर्सिटीला ईमेल टाकायचा. तुला लगेच एका 15 दिवसात ऍडमिशन लेटर देऊन टाकते. ऍडमिशन लेटर आलं की लगेच डोनेशन फीस वगैरे काही भरायचं नाही. एखादा एजंट वगैरे बघायचा. आणि एजंटचा स्कॅम कसा असतो तुला सांगतो. कसं ओळखायचं एजंट स्कॅम करतोय? तू एखादा एजंट निवडला आणि तो जर तुला म्हणतोय की नीटची गरज नाही, तर अजिबात नाही, एकदम फ्रॉड येतो एजंट. कारण नीट कंपल्सरी आहे, नीट एलिजिबिलिटी लागते आपल्याला जर नेक्स्ट एक्झाम द्यायची, पुन्हा तिथून वापस बी यायचे ना आपल्याला. असं नाही की रशियामध्येच बसायचं आणि रशियामध्ये डॉक्टर व्हायचे, आपल्याला वापस इंडियामध्ये यायचं आणि एलिजिबल व्हायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला नीट एलिजिबल पाहिजे. नीटचे मार्क्स कसे आहेत, तुला नीटचे मार्क्स किती पाहिजे भैया, हा पण क्वेश्चन असतो. नीटचे मार्क्स लागतात 117 टोटल. पासिंग मार्क्स पाहिजे तुला, तू डॉक्टर होऊ शकतो. 117 मार्क्स तू डॉक्टर होऊ शकतो रशियामध्ये हे. आणि पुन्हा दुसरं काय लागतंय अजून बघ, एलिजिबिलिटी एक लागते. आणि दुसरं, तुला जर एजंट म्हणत असेल की डोनेशन भर, म्हणजे ऍडमिशन लेटरचे पैसे भर, हे कर ते भर, घंटा डोनेशन फिनेशन काही लागत नाही. जर डोनेशन जर एजंट मागत असेल तो एजंट फ्रॉड आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऍडमिशनचे पैसे कधीच भरायचे नाही, ऍडमिशन लेटरचे पैसे कधीच भरायचे नाही. ऍडमिशन झाल्यावर तिथे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन भरायचं. तर ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेव, तू फ्रॉड पासून वाचशील. सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे, सगळे पालक म्हणजे पॅरेंट्स आपले सगळे काळजी करतात की लेकरू जर गेलं तर त्याचे तिथं मित्र बनतील नाही बनतील. आता इथं मी जसं तवे स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला आहे, इथं 100+ महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रापासून आले तर
घर सोडून आलेत, महाराष्ट्राचे आहेत, आपल्या स्टेटचे आहेत, महाराष्ट्राचे. सगळ्यांना काळजी असते, असेल नसेल तर तुझ्यासाठी मी तर आहे. कोणी असो नसो, तुझा भाऊ तर तुझ्यासाठी खंबीर उभा आहे त्यावर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला. तुला काही जरी अडचण आली, अजून माहिती पाहिजे, मला DM कर. तुला कोणते डाऊट असतील, काय विचारायचं असेल, फीस वगैरे काही जरी इश्यू असेल, एज्युकेशनल लोन घेऊन जर तुला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती पण सुविधा असते. कोणते एजंट चांगले आहेत, कोणती कन्सल्टन्सी चांगली आहे, सगळं जर तुला माहिती करून घ्यायचं असेल मला पर्सनली DM कर, मी तुला सगळं सांगेन. तू टेन्शन घेऊ नको. तुझा भाऊ इथं विशाल भाऊ, काय म्हणायचं आपल्याला, विशाल भाऊ म्हणायचं. तुझा एक मोठा भाऊ म्हणून समज इथं आहे. तुला डॉक्टर बनण्याचं स्वप्न तर तुझं काही जाऊ देणार, एवढं तुझ्या भावाचं तुला आश्वासन, जास्त मराठी झाली का, विश्वास आहे तुझ्या भावाचा असं तुझ्यावर की तुझं डॉक्टर बनायचं स्वप्न तुझं तोडू देणार नाही. तुझ्या सोबत आहे. फक्त तुला सगळ्यात मेन गोष्ट काय करायची, स्वतःवर विश्वास ठेवायचा. ऐक, असं करायचं, एक श्वास घ्यायची आणि म्हणायचं खरंच मी ड्रॉप घेऊ का MBBS करू, अब्रॉडला जाऊ. अब्रॉड म्हणजे रशियाला जाऊ. तर तुझं जे हर्ट म्हणत ते कर. हर्ट तुझं म्हणलं पाहिजे रशियाला, कारण ड्रॉप घेणं म्हणजे फक्त वेस्ट ऑफ टाइम आहे भावा. इथं रशियाला येशील, चांगले 1 वर्ष कंप्लीट होईल, टेन्शन फ्री राहशील, मेंटल स्ट्रेस फ्री होईल, घरचे हॅप्पी राहतील, काही विषय नाही. फक्त स्वतःला विचार तू काय करू शकतो. ड्रॉप पण घेणं असं नाही म्हणत की पूर्णपणेच वाईट आहे. जर तुला असेल विश्वास, तू ड्रॉप घेऊन होशील पास तर तू घे, पण त्याच्यात तुझे 3 लाख जाणार, डबल टाइम वेस्ट होणार, मेंटल प्रेशर येणार, बाकी काहीच नाही. आणि मेन थिंग ही की जर ड्रॉप घेतला, आताच माझ्या कानावर हे आले की नीटचा पेपर पण लीक झाला 2026चा, हे पण कानावर गोष्ट आली, तर डबल 2027ला बी काही पण स्कॅम होऊ शकतो. आणि कट ऑफ, मेन कट ऑफवर आता व्हिडिओ बघतो मी पुढे बनवायची, पण कट ऑफ नॉर्मली मी असे इंस्टाग्रामला स्क्रोल केलं तर नॉर्मली कट ऑफ किती 600 सांगताय. एक तुला सांगतो 600 कट ऑफ सांगताय. तर 600 खूप मोठी गोष्ट आहे. गोष्ट मोठी नाही, अभ्यास केल्यावर होऊन जाईल, पण कट ऑफ दिवसेंदिवस वाढतच चाललाय. जशी स्टुडंटची संख्या वाढते तसं कट ऑफ पण वाढतो. त्याच्यामुळे सगळ्यात इझी ऑप्शन की तू ड्रॉप वगैरे काही घेऊ नको, 1 वर्ष वाया घालू नको. जसं मी नाही घातलं वाया, तसं तू पण काही घालू नको. सगळ्यात मेन ईमेल कर. तुला सगळी प्रोसेस सांगितलेली आहे मी, जसे व्हिडिओमध्ये सांगितली ती फॉलो कर. आणि जर काही जर डाऊट असेल तर तुझा भाऊ तुझ्यासाठी आहे बाबा, त्याला मेसेज कर, DM कर. थांब तुला आयडी देतो, इंस्टाची आयडी असेल विशाल, इकडे इंस्टाची आयडी पाहिजे तुला, इंस्टाची आयडी इकडे इथं आली असेल, विशाल सांगोले 28 ही माझी इंस्टाची आयडी आहे. तू इथं मला डाऊट DM, काही पॅरेंट्सचे डाऊट असतील ते क्लिअर करू शकतो. पर्सनली मला DM कर, वाटल्यास तर मला कॉल कर. इंस्टाग्रामला मी तुला नंबर सेंड करेल माझा, मला कॉल कर, मी तुला बोलतो, तुझे डाऊट सगळे क्लिअर करतो. पॅरेंट्सचे डाऊट असतील, पॅरेंट्सने मी पण मला कॉल करावं, मी तुम्हाला सांगतो रशियाचं वातावरण काय आहे काय नाही. तरी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल जर बघितलं तर त्याच्यात मी दाखवलेलं आहे तुम्हाला की रशियात इंडियन मुलगा कसा राहतो, कसं आम्ही काय करतो, म्हणजे कसं खाण्याची व्यवस्था करतो. आता मी तर फुल व्हेजिटेरियन बघा, माझी तरी व्यवस्था होऊन जाते. आणि तुम्हाला मेनली पैशाचं टेन्शन असतं तर आपण एज्युकेशनल लोनवर पण सगळं एज्युकेशनल लोनवर बी आपण MBBS इन रशिया करू शकतो. मग गोष्ट सिंपल आहे. ड्रॉप म्हणजे 1 वर्ष वाया आणि रशिया म्हणजे फर्स्ट इयर MBBS कम्प्लीट. डॉक्टर बनायचं स्वप्न आहे ना, तर भेटू मग त्यावेळेस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशियाला. मी तुझा भाऊ तर इथं आहेच. आणि तुला जर सगळ्या प्रोसेसची PDF पाहिजे, कसं काय करायचं आहे काय नाही, PDF पण मी तुझ्यासाठी बनवून ठेवलेली आहे. कमेंटमध्ये डॉक्टर टाईप कर, नाहीतर भावाला तुझ्या सबस्क्राईब कर, इंस्टाग्रामला फॉलो कर, मला मेसेज टाक, मी तुला PDF पण सेंड करून टाकेल. बाकी काय नाही, सबस्क्राईब कर, शेअर कर, लाईक कर, पॅरेंट्सला पण हा व्हिडिओ दाखव. विशाल भाऊ तुझ्या सोबत आहे, टेन्शन घेऊ नको.